नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट खमंग असं फोडणीचं वरण बनवणार आहोत. फोडणीचं वरण सर्वच बनवत असतील. एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा, नक्कीच 2 घास जास्त जेवाल. अतिशय चविष्ट आणि खमंग असं हे वरण तयार होतं. 1 वाटी तुरीची डाळ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी भिजवून घेतलेली आहे. डाळी 10 ते 15 मिनिटासाठी भिजवून घ्यायच्या, म्हणजे पटकन शिजल्या जातात. तर इथे आपण 1 टोमॅटो, अर्धा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, लाल आणि हिरव्या मिरचीचे तुकडे. तर इथे आपण हिरव्या वाटाण्याचा वापर करणार आहोत, म्हणजे मटारचा वापर करणार आहोत. 1 छोटा चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे आणि 1 छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते. तर इथे आता डाळीमध्ये तेल व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. कुकरला झाकण लावून मीडियम गॅसवर आपण 2 शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेणार आहोत. तर डाळ शिजेपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे. खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून हे वाटण तुम्ही बारीक असं वाटून घेऊ शकता. तर इथे आपण थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे. तर इथे आपण ओलं खोबरं, जिरे, लसूण आणि मिरची छान आपण कुटून घेणार आहोत. तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटायचं नसेल, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे असं वाटण तयार करून घेऊ शकता. तर इथे आता खलबत्त्यामध्ये ओलं खोबरं, मिरची, लसूण ठेचून झालेलं आहे आणि आता आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर डाळ गरम असतानाच घाटून घ्यायची आणि गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे डाळ एकसारखी अशी तयार होते. तर इथे पाहू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे आणि आता गरम असतानाच आपण घाटून घ्यायची आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे डाळ छान अशी एकजीव अशी तयार होते, म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि डाळ वेगळी होत नाही. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. डाळ व्यवस्थित अशी आपण घाटून झालेली आहे आणि इथे डाळ तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता डाळ मस्त अशी घाटून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. अतिशय चविष्ट खमंग असं हे वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा. तर इथे आता आपण फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे फोडणी छान खमंग होते. तडतडल्यानंतर आपण 2 ते 3 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी छान खमंग अशी तयार करून घेणार आहोत. तर इथे आता फोडणी छान तयार करून झालेली आहे आणि खलबत्त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, खोबरं, मिरची, जिरे, तर आपण ते मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत. छान खमंग असा सुगंध दरवळत आहे. तर इथे अगदी 1 मिनिटभर आपण ही फोडणी छान खमंग अशी परतवून घेणार आहोत. तर इथे आता फोडणी परतवून झालेली आहे. फोडणी परतवून झाल्यानंतर आपण डाळ फोडणीला देणार आहोत. इथे तुम्हाला जर डाळ म्हणजे तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा इथे वापर करू शकता, म्हणजे फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर करू शकता. अतिशय चविष्ट तिखट डाळसुद्धा होते. तर इथे आता कुकर आपण धुवून घेणार आहोत. इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता वरण एकदा आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे आता वरण एकदा ढवळून झालेलं आहे आणि आता आपण छान उकळून घेणार आहोत. तर इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर डाळ आपण एकदा ढवळून घेणार आहोत. तर इथे 2 ते 3 मिनिटांसाठी डाळ छान उकळून घेणार आहोत, म्हणजे फोडणीचा छान असा स्वाद ह्या वरणामध्ये उतरतो. तर इथे आता 2 ते 3 मिनिटांसाठी आपण वरण छान उकळून घेणार आहोत. तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि वरण छान उकळलेलं आहे. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. अतिशय चविष्ट असं हे खमंग असं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.